हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीएमच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेनरी फ्युएल यांच्या व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत म्हणजेच आपल्या भाषेत आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे जी 14 तत्वे आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपण. त्या अगोदर एक इन्फॉर्मेशन सांगते मी तुम्हाला. ती कोणती असेल तर बिग बुल बॅच लॉन्च झालेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना बिग बुल बॅच जॉईन करायचं असेल त्यांच्यासाठी प्ले स्टोर वरती DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. तिथून तुम्ही कोर्स परचेस करू ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. आणि हे जे व्हिडिओज आहेत आता सध्या हे YouTube वरचे व्हिडिओज आहेत, तुम्हाला हेच सेम व्हिडिओ डीप मध्ये बिग बुल बॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत विथ वेगवेगळे एक्झाम्पल सोबत. डन, चला स्टार्ट करूया आपण. टॉपिक आहे आपला हेनरी फ्युएल यांच्या व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. तर चेक करा, आपण आधी हेनरी फ्युएल बद्दल माहिती घेऊ, त्याच्यानंतर एक एक जी तत्वे आहेत ते डिस्कस करू. ठीक आहे, बघा आता काय सांगितलंय हेनरी फ्युएल बद्दल. हेनरी फ्युएल यांचा जन्म, हे आहेत हेनरी फ्युएल यांची फोटो, लक्षात ठेवायचं हे शेवटपर्यंत आपल्या बोर्ड एक्झाम होईपर्यंत सोबत राहणार आहे. ठीक आहे, हेनरी फ्युएल यांचा जन्म 1841 मध्ये झाला. जन्म 1841, मृत्यू 1925. आता मी जेही या ठिकाणी हायलाइट केले ते पॉइंट्स तुमचे की पॉइंट्स असतात, बुलेट पॉइंट असतात, त्या पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि त्याला धरूनच तुम्हाला वाक्य बनवायची आहेत. चेक करा, पहिलं काय, जन्म 1841, मृत्यू 1925. जन्म 1841, मृत्यू 1925. त्याच्यानंतर जे हेनरी फ्युएल होते ते एक फ्रेंच खनिज इंजिनियर होते, खाण अभियंता होते. त्याला आपण मायनिंग इंजिनियर असे म्हणतो, दोन्हीचा मिनिंग एकच झाला. तर ते एका अशा कंपनीमध्ये काम करत होते, मायनिंगची कंपनी होती, त्या कंपनीमध्ये काम करत होते ऍज अ इंजिनियर, अभियंता होते. काही दिवसानंतर ती कंपनी लॉस मध्ये जाऊ लागली, म्हणजेच काय, इन्सॉल्व्हन्सी. ठीक आहे, इन्सॉल्व्हन्सी माहिती आहे तुम्हाला काय असतं ते. सगळं लॉस मध्ये जाऊ लागलं, प्रॉफिटच होत नव्हतं, कर्मचाऱ्यांना पगार कशी द्यायची असे प्रश्न उद्भवू लागले. मग काय झालं, काही दिवसानंतर याच कंपनीचे, ही जी कंपनी लॉस मध्ये जात आहे, याच कंपनीचे संस्थापक म्हणजे CEO झाले कोण, हेनरी फ्युएल. लक्षात घ्या काय काय सांगितले, स्टोरी नीट समजून घ्या. ते खनिज इंजिनियर होते म्हणले, या कंपनीचे ते खनिज इंजिनियर होते. ते ज्या कंपनीमध्ये काम करत होते ती कंपनी लॉस मध्ये जात होती. मग काही दिवसानंतर CEO झाले हेनरी फ्युएल, या कंपनीचे CEO झाले. मग काय झालं, CEO झाल्यानंतर हेनरी फ्युएल यांनी विचार केला, आता CEO म्हटल्यानंतर सगळे जबाबदारी हेनरी फ्युएल वरतीच येणार. सगळे जे काही व्यवस्थापन असतं ते हेनरी फ्युएल यांनाच करावं लागतं. पहिला अर्थ आणि प्रस्तावनामध्ये आपण हेच बघितलं, जो व्यवस्थापक असतो, जे काम करतो त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. मग बघा आता हेनरी फ्युएल काय विचार केले, आपल्या कंपनीला किंवा आपली कंपनी इन्सॉल्व्हन्सी मध्ये का जात आहे, लॉस का होत आहे, असा त्यांनी विचार केला. विचार केल्यानंतर काही रिझन असतील, जसं की प्रॉफिट कमी होऊ लागलं, एक वर्षी प्रॉफिट कमी झाल्यामुळे दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रॉफिट कमी होत मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होऊ लागलं. कर्मचारी काम करत नव्हते, आळस घुसलं होतं त्यांच्यामध्ये, तरी काम करत नव्हते. कर्मचाऱ्यांमध्ये सतत वाद होत होतं, कच्चा मालांचा पुरवठा वेळेवर व्यवसाय संघटनेमध्ये होत नव्हता म्हणून लॉस होत होतं. अशा ज्या काही समस्या आहेत, या समस्या त्यांनी शोधून काढल्या. आता या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांनी अभ्यास केला, विविध प्रयोग व्यवसाय संघटनेमध्ये केले. म्हणजेच की जसं आता कच्चा माल जर पुरवठा होत नसेल तर दुसऱ्या पुरवठादाराकडून कच्चा माल घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, वेगवेगळे प्रयोग केले. हे प्रयोग केल्यानंतर त्यांना असे दिसून आले की, प्रयोग केले आणि प्रयोगानंतर निरीक्षण केले. निरीक्षण केल्यानंतर असं दिसून आलं की प्रयोग जे आहेत ते सफल झालेले आहेत. म्हणजेच मी जे लॉस होऊ लागलो होतं व्यवसायामध्ये ते कमी करण्यासाठी जेही काम केलेलं आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने योग्य ठरत आहेत. म्हणजेच काय काय सांगितले, कच्चा माल एक पुरवठादार देत नव्हता तर दुसऱ्या पुरवठादाराकडून कच्चा माल विकत घेतला. ठीक आहे, आता कंटिन्युअसली दुसऱ्या पुरवठादाराकडूनच कच्चा माल विकत घेतील. म्हणजेच काय, सफल झाली योजना, त्याला सोडून टाकले, दुसऱ्याला घेतला. आता संबंध कसे का असे ना, मग पुढे चेक करा, प्रयोग सफल झाल्यानंतर
कंपनी जी लॉस मध्ये जात होती, इन्सॉल्व्हन्सी होत होतं, आता ते सॉल्व्हंट निघालं, म्हणजेच काय, कंपनी प्रॉफिट मध्ये आली. काय, कंपनी आधी लॉस मध्ये होती, आता तीच कंपनी प्रॉफिट मध्ये आली. क्लिअर आहे, स्टोरी समजायली. मग व्यवसाय संघटनेमध्ये हेनरी फ्युएल यांनी जे काही प्रयोग केले, जे काही निरीक्षण केले, ते प्रयोग आणि निरीक्षण केल्यानंतर व्यवस्थापनाची ही 14 तत्वे विकसित झाली आहेत. काय म्हटलं मी, म्हणजेच त्यांनी जे काही काम केलं त्या कामाचं रूपांतर त्यांनी तत्वांमध्ये केलं, त्यालाच आपण आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे असे म्हणतो. आता ही जी 14 तत्वे आहेत त्यांनी त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन, हे सुद्धा हायलाइट करूया आपण, महत्वाचं आहे. काय, जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये ही 14 तत्वे विकसित केली आहेत. पॉइंट नोट डाऊन करत चला, अतिशय महत्वाचं आहे. हे जे मी हायलाइट करते हे तुमचे बुलेट पॉइंट्स म्हणू शकता, की पॉइंट्स आहेत. परत सांगतेय, हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. आत्ताच ती वेळ आहे, नंतर करतो म्हणले तर होत नाही. ठीक आहे, कोणत्या बुक मध्ये त्यांनी लिहून ठेवलेले किंवा विकसित केलेले, जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी जी ही 14 तत्वे विकसित केली, खूप सारे प्रयोग केले, निरीक्षण केलं, म्हणजे काहीतरी योगदान असेल, त्या योगदानामुळे त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना म्हटलं जातं आधुनिक व्यवस्थापनाचे जनक. काय म्हणून ओळखलं जातं, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून हेनरी फ्युएल यांना ओळखलं जातं. कशासाठी, त्यांनी जे काही व्यवसाय संघटनेमध्ये काम करून घेण्यासाठी किंवा व्यवस्थापन आणण्यासाठी जी तत्वे विकसित केली, ते तत्वे विकसित केल्यामुळे, त्यांच्या योगदानामुळे त्यांना म्हणतात आधुनिक व्यवस्थापनाचे जनक. स्टोरी समजली, खूप सोपी स्टोरी आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचंय, जे जे मी हायलाइट केले तेवढेच पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. स्टोरी नाही लक्षात राहिली तर हरकत नाही, म्हणजेच तुम्ही हे पॉइंट धरून तुम्ही कोणतेही वाक्य तयार करू शकता. ठीक आहे, जन्म मृत्यू तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ठेवायचं आहे. इथपर्यंत कळालं. बुक मध्ये सुद्धा चेक करा, तुमच्या सेम दिलेला आहे, चेक करा काय काय दिलेलं आहे. हेनरी फ्युएल यांचा जन्म 1841, मृत्यू 1925, इथलंच आहे सगळं. हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होते, म्हणजेच काय, मायनिंग इंजिनियर होते, खान अभियंता होते. या ठिकाणी खान अभियंता सुद्धा दिलेला आहे, खान अभियंता होते. ठीक आहे, कारकिर्दीला सुरुवात केली, म्हणजे आधी ते खनिज इंजिनियर होते. त्याच्यानंतर काय झाले, त्यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालक पद भूषविले, म्हणजेच काय, त्या कंपनीचे सीईओ आणि कंपनीचे मालक सुद्धा नंतर त्यांनी झाले, कारण त्यांनी त्या कंपनीला जे बंद पडायला आली होती त्या कंपनीला त्यांनी वर आणलेलं आहे. जे लॉस होत होतं त्यांना प्रॉफिट, इन्सॉल्व्हन्सी मध्ये जात होती त्याला वर आणलेलं आहे. मग काय केस सांगितलंय पुढे, संघटनेत असंख्य प्रयोग व निरीक्षणे केल्यानंतर फ्युएल यांनी 14 तत्वे विकसित केली. कशामध्ये सांगितलं, जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट केली. व्यवस्थापन विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना म्हणतात आधुनिक व्यवस्थापनाचे जनक. समजलं, खूप सोपं आहे. आता आपण त्यांची ही व्यवस्थापनाची 14 तत्वे बघू. पहिलं तत्व आहे कामाच्या विभागणीचं तत्व. हे तत्व आपण डिस्कस करू. बुक शो करते, हा बघा. आता काय सांगतं हा तत्व, डायरेक्टली मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगते, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. आता या तत्वानुसार समजा, बघा, हा व्यक्ती आहे बॉस. हा कोण आहे, बॉस, ओनर, काम सांगतो आपल्याला. आणि हा आहे मॅनेजर. आपण मराठीत लिहू व्यवस्थापक, हा समजण्यासाठी. बघा, आता हा बॉस आहे, या व्यवस्थापकाला काहीतरी काम सांगतोय. ह्या व्यवस्थापकाला काहीतरी काम सांगतोय. आता व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर किंवा कर्मचारी म्हणा, व्यवस्थापक म्हणण्याऐवजी कर्मचारी म्हणा. आता ह्या कर्मचाऱ्याला काहीतरी काम सांगतंय, ते काम फक्त एकाच कर्मचाऱ्यांना सांगतंय. ठीक आहे, समजायले. बॉस काय करतंय,
ऑर्डर देत आहे, म्हणजे तुला आज दिवसभरात एवढे काम करत आहे, ह्या एकाच कर्मचाऱ्याला समजून सांगते. आणि व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर खूप कर्मचारी येतात. मग एकाच कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतर या कर्मचाऱ्यावर वर्कलोड किती होणार आहे, कामाचं ओझं एकट्यावर किती येणार आहे. एकटाच जर काम करेल दिवसभरात, तणाव येईल, तणावाचा अभाव, तो जे काम करतोय त्या कामावर होईल, काम व्यवस्थितपणे पार पाडणार नाही, त्याचं नुकसान व्यवसाय संघटनेला किंवा कंपनीला होईल. मग अशा वेळेस हेनरी फ्युएल काय म्हणतात किंवा त्यांचं तत्व काय म्हणतं, व्यवसाय संघटनेमध्ये आपल्या खूप कर्मचारी असतात, तर या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलं पाहिजे. ठीक आहे, कशा पद्धतीने करून घेतलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. कशा पद्धतीने करून घेतलं पाहिजे, मग त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार, कुवतीनुसार, काय त्यांच्या, इथे लिहिते मी, लक्षात येते तुमच्या, कौशल्य व कुवतीनुसार काम दिलं पाहिजे, त्या ठिकाणी कामाला लावलं पाहिजे. जसं की आता यातल्याच एका कर्मचाऱ्याला, ठीक आहे, विक्री किंवा ऍडव्हर्टाइजमेंट एकदम परफेक्ट रित्या जमते. काय, ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात करणे ह्या एखाद्या यातल्या कर्मचाऱ्याला एकदम चांगल्या पद्धतीने जमते, तर त्या कर्मचाऱ्यांना आपण ऍडव्हर्टाइजमेंट हे काम करायला न देता त्याला आपण प्रोडक्शन कर म्हणलो, प्रोडक्शन विभागामध्ये काम दिलं. अशा वेळेस या कर्मचाऱ्याला ऍडव्हर्टाइजमेंट चांगली जमते, त्याला प्रोडक्शन करायला लावलं, मग तो त्या ठिकाणी काम करेल तर काम चांगल्या पद्धतीने पार पाडेल का? अजिबात नाही. मग ज्याला जे काम चांगल्या पद्धतीने जमते तेच काम त्या कर्मचाऱ्यांना देणं आवश्यक असतं. आणि त्या कर्मचाऱ्यांना पाहिजे ते काम, पाहिजे ते म्हणण्यापेक्षा त्याच्या आवडीचं, त्याच्या कौशल्याचं काम दिलं तर त्या ठिकाणी त्याचे स्किल्स वापरून तो चांगल्या पद्धतीने काम पार पाडतो आणि त्याचा परिणाम व्यवसाय संघटनेला होतो. वाढ व विकास होत असते, प्रॉफिट वाढत असते, अपेक्षित नफा व्यवसाय संघटनेला होत असतो. अतिशय सोपे पॉइंट्स आहेत. आता तुम्ही बघा, जसं की ऍज अ स्टुडंट म्हणून किंवा घरी आपली आई आपल्याला एखादं काम सांगितली, जसं की मुली असतील, मुलींना स्वयंपाक, आता ज्या एज मध्ये आहात तुम्ही, काही मुलींना स्वयंपाक जमत नाही, तुमची आई एकदम अचानक तुम्हाला स्वयंपाक करा म्हटली, तुम्हाला जमेल का? जे काम तुम्हाला जमत नाही ते काम तुम्ही करायला गेल तर काहीतरी विचित्रच होते, मीठ वगैरे काही कळणार नाही आपल्याला, ते स्वयंपाक चांगलं होणार नाही. आणि तेच जर काम तुम्हाला अभ्यास चांगलं कर म्हटली, ते तुम्हाला जमतं, तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो. किंवा मुली असतील, मुलींना मेहंदी काढ म्हणली, ते काम तुम्हाला चांगलं जमतं. मुलं असतील, आई म्हटली मुलांना की एखादं काम चांगल्या पद्धतीने कर, ते काम जर त्यांना जमत नसेल, अशा वेळेस ते काम चांगलं होणार नाही. आणि ज्या गोष्टीमध्ये रुची आहे त्या मुलाची, ते काम तो चांगल्या पद्धतीने करत असतो. ठीक आहे, क्लिअर आहे का तुम्हाला? कामाच्या विभागणीचं तत्व म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार काम दिलं पाहिजे. बघा, आता या ठिकाणी या तत्वानुसार एकूण कामाचे अनेक छोटे विभाग करावेत, म्हणजे छोट्या डिपार्टमेंट मध्ये भाग पाडावेत. मग पुढे जसे तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, सुरक्षा व्यवस्था, लेखा आणि व्यवस्थापकीय, म्हणजेच व्यवसाय संघटनेमध्ये हे सगळे विभाग असतात. कामाची विभागणी ही त्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार करावी, त्यांचे जे स्किल्स आहेत त्यानुसारच करावी. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते, म्हणजेच कर्मचारी ते काम आवडीने करत गेले तर त्या कामामध्ये पारंगत होत जातात, त्या कामाचे प्रोफेशनल होत जातात, ज्यामुळे अपेक्षित उत्पादन पातळी साधने शक्य होत असते, म्हणजेच नफा पण चांगल्या पद्धतीने होत असते आणि प्रोडक्शन पण चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जातात. देन सेकंड आहे आपला आता अधिकार व जबाबदारीचे तत्व. आता हे तर अतिशय सोपं आहे, काय समजून घ्या. आता अधिकार व जबाबदारीचे तत्व काय सांगतं, तर आता व्यवसाय संघटना तीच आहे. आता एक्झाम्पल घेतोय, तुम्हाला समजून जाईल इथून पुढे. हा कर्मचारी आहे किंवा हा आता या ठिकाणी व्यवस्थापक आहे. कोण आहे? व्यवस्थापक आहे. आणि हे परत आहेत बॉस. बघा, बॉस व्यवस्थापकाला अधिकार देत आहेत. कसले अधिकार?
कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे किंवा स्वतः दिवसभरामध्ये एक टार्गेट ठरवणं, त्या टार्गेट प्रमाणे काम करून घेणे आणि काम स्वतः करणे सुद्धा, हे टार्गेट बॉस व्यवस्थापकाला देत आहेत. बरं, 100 युनिट्स दिवसभरामध्ये कंप्लीट करा. डायरेक्टली टार्गेटच सांगते, काय टार्गेट देत आहेत बॉस? 100 युनिट्स म्हणजे 100 वस्तूंचं उत्पादन तुम्ही दिवसभरात करा, असं बॉस टार्गेट देत आहेत व्यवस्थापकाला. म्हणजेच अधिकार देत आहेत, हे घे तू, हे आजच्या दिवसभरामध्ये हे तुझं टार्गेट आहे 100 वस्तूंचं प्रोडक्शन करणं. हे करण्यासाठी तुझ्याकडे सगळे अधिकार असतील, तुला ज्या पद्धतीने काम करून घ्यायचंय किंवा काम करायचंय त्या पद्धतीने तू कर, असं बॉस व्यवस्थापकाला सांगतायत. मग लक्षात घ्या, आता व्यवस्थापकाला स्वतःही काम करावं लागतं आणि इतरांकडून पण काम करून घ्यावं लागतं. आता व्यवस्थापकाकडे अधिकार आलेला आहे. काय अधिकार आलेला आहे? बॉसनं त्याला सरळ सांगितलेलं आहे, तुला काय करायचं ते कर, पण दिवसभरामध्ये 100 युनिटचं उत्पादन झालं पाहिजे म्हणून सरळ सांगितलं. मग या व्यवस्थापकाकडे अधिकार आलेले आहेत. मग अधिकारासह त्याच्याकडे जबाबदाऱ्या सुद्धा येतात. कशा जबाबदाऱ्या? अधिकार काय आहे? तू काहीही करू शकतो, सगळ्या गोष्टी तुझ्याच हातात असतील. आता जबाबदारी काय आहे? दिवसभरामध्ये 100 युनिट्सचं प्रोडक्शन करून घेणं, हे या व्यवस्थापकाची जबाबदारी असते, कर्तव्य असते. ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागते, कारण बॉसनं आदेश दिलेला आहे. इथपर्यंत कळालं? आता जर या व्यवस्थापकाने दिवसभरामध्ये आळस केला, काहीच काम केलं नाही, ठीक आहे, बॉस जे सांगितलं काहीच काम केलं नाही, हे तर आता काय विसरा, हे तर विसरूनच जा. ठीक आहे, मग काय झालं? जर व्यवस्थापकाकडे अधिकार दिले असतील, त्याच्यासोबत जबाबदाऱ्या सुद्धा येतात. जर त्या जबाबदाऱ्या पार पाडणं झालं नाही, म्हणजेच 100 वस्तूंचं उत्पादन एका दिवसात घेणं झालं नाही, तर व्यवसाय संघटनेच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार न ठरवतात या व्यवस्थापकाला जबाबदार ठरवल्या जातं. कसं समजायला का? कारण आदेश कोणाला दिलं होतं? बॉसनं व्यवस्थापकाला दिलं होतं. सरळ शब्दात सांगितलं, तुझ्याकडे अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर कर म्हटलं. पण हाय का केला? दिवसभर आराम केला. म्हणजेच काय? कर्मचाऱ्यांवरती लक्ष ठेवला नाही. कर्मचारी कसंही काम करू लागले, 100 वस्तूंचं उत्पादन झालं नाही. मग अशा वेळेस शेवटी बॉस ज्यावेळेस बघायला आले, त्यावेळेस असं निदर्शनात आलं की काम झालं नाही. मग जबाबदार कोणाला ठरवल्या जातील? त्या कर्मचाऱ्यांना नसून या व्यवस्थापकाला. समजायला काय? इथे बुकमध्ये सुद्धा तेच सांगितले बघा, व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आता सांगितलेलं आहे, तू काहीही कर म्हटल्यानंतर तो निर्णय घेऊ शकतो. हाताखालच्या लोकांकडून योग्य प्रकारे काम पूर्ण करून घेणे आवश्यक असतं, म्हणजेच कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं आवश्यक असतं. आपल्याला दिवसभरात 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचं आहे. हे अधिकार हे कायम जबाबदारीसह येतात. अधिकार आल्या की जबाबदारी पण येतात. ते काम पार पाडावंच लागतं, काम करून घ्यावंच लागतं. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळेत, कोणत्या वेळेत? ठराविक वेळेत, एका दिवसात 100 युनिट्स करायचं होतं, पूर्ण करण्याचे अधिकार दिले असतील, तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास, दिवसभरात काहीच प्रोडक्शन न झाल्यास त्याला जबाबदार धरावे. त्याला म्हणजे व्यवस्थापकाला जबाबदार धरावे. ध्येय प्राप्तीसाठी काही निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावेत. म्हणजेच व्यवस्थापक सुद्धा व्यवसाय संघटनेमध्ये निर्णय घेऊ शकतो, त्याच्याकडे हे अधिकार दिलेले आहेत. समजलं? सेकंड पॉइंट खूप इझी आहे, अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट कडे जाण्याआधी महत्वाची सूचना चेक करा. परत एकदा सांगते, बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेला आहे. या सीझन मध्ये आपण खासियत आहे या सीझनची काय असेल तर एकाच क्लासमध्ये तुमच्या 5 विषयांची तयारी होत आहे. ते 5 विषय कोणते बघा? अर्थशास्त्र, ओसी, अकाउंट, इंग्लिश आणि एसपी अशा 5 विषयांची तयारी करून घेण्यात येत आहे. आणि या क्लासची फीस किंवा या कोर्सची फीस अतिशय कमी आहे, म्हणजेच किती? 2500 आहे. लवकरात लवकर जर तुम्ही कोर्स परचेस करणार असाल तर त्याच
डिस्काउंट मिळेल, म्हणजे 2500 ला ही बॅच तुम्हाला मिळेल. अदरवाईज तुम्ही लेट केलात तर तुम्हाला ही बॅच सरळ 5000 पेक्षा जास्त रुपयाला मिळू शकते. म्हणजेच लवकरात लवकर हे कोर्स परचेस करा आणि तुम्हाला प्रत्येक विषयाचे नोट्स, प्रॉपर नोट्स बिग बुल बॅच मध्ये मिळून जातील. ठीक आहे. आणि जर या कोर्स संबंधित काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की या नंबरवरती कॉल करू शकता. 1 मिनिट मी तुम्हाला नंबर शो करते. तुम्ही या नंबरवरती कॉल करायचा आहे. तिथून तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे. प्रसाद सरांशी तुमचं बोलणं होईल. चला, थर्ड वन चेक करा आता. थर्ड वन काय आहे आपलं तत्व? शिस्तीचे तत्व. तिसरा तत्व कोणतं आहे? शिस्तीचं तत्व. आता या तत्वामध्ये काय सांगितलंय थोडक्यात सांगते. जसं की आपण कॉलेजमध्ये जातो, ठीक आहे, जे रेग्युलर कॉलेजमध्ये जातात त्यांच्यासाठी. कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये शिस्त पाळावी लागते हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. कशी शिस्त? सकाळी कॉलेजला जाताना युनिफॉर्म मध्ये जावं लागतं. ID कार्ड, गळ्यातली ID कार्ड कंपल्सरी असते. इथपर्यंत क्लिअर आहे. ड्रेस कोड आता युनिफॉर्म मध्येच आला. कॉलेजला गेल्यानंतर शांतता पाळावी लागते. म्हणजे नियम सांगतेय तुम्हाला, दिवसभरामधले कॉलेजचे नियम असतील किंवा आपल्या शाळेचे नियम असतील, त्या सगळ्या नियमांचं पालन आपण करत असतो. मग अशा वेळेस आपण काय करतो? व्यवस्थापनाचं एक तत्व त्या ठिकाणी पार पाडत असतो. कसं? तर व्यवस्थापनामध्ये पण असंच करावं लागतं. जे काही नियमावली असते व्यवसाय संघटनेमध्ये, त्या नियमावलीचा आदर करणं, त्या नियमांचं पालन करणं हे कर्मचाऱ्यांचं आणि वरिष्ठांचं दोघांचंही काम आहे. ठीक आहे. छोटे मोठ्यांना बघूनच शिकतात. जर वरिष्ठ जर चांगल्या पद्धतीने नियम पार पाडत नाहीत, म्हणजेच की तेच वेळेवर येत नाहीत, म्हणजे काम चांगल्या मन लावून करत नाहीत, टाइम वेस्ट करतात, त्यांचं अनुकरण कोण करणार? कर्मचारी करणार. त्याचं नुकसान व्यवसाय संघटनेला होणार. जर वरिष्ठ म्हणजेच मोठे व्यवसाय संघटनेमध्ये वरिष्ठ जर चांगल्या पद्धतीने काम करत असतील, वेळेवर येत असतील, वेळ वाया न घालता काम करत असतील, लहानांना सहकार्य करत असतील, त्यांचं अनुकरण कर्मचारी करणार. म्हणजेच काय? आपले आई वडील जे आपल्याला शिकवतात तेच आपण शिकतोय. त्याप्रमाणे व्यवसाय संघटनेत असतं. वरिष्ठ जे शिकवतात ते कर्मचारी करत असतात. कर्मचारी सुद्धा त्या सगळ्या शिस्तीचं पालन करतील, नियमांचं पालन करतील, वेळेवर येतील, सगळे काम व्यवस्थित करतील, दिलेलं टास्क कंप्लीट करतील, इतरांना सुद्धा सहकार्य करतील. आता हे तत्व तेच सांगितले बघा, चेक करा. फेओल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे आवश्यक असते. शिस्त नसेल तर व्यवसाय संघटना पाण्यात जाते, सरळ शब्दात. ठीक आहे. कारण शिस्तच नाहीये. कोणी येतंय जातंय, कधीही काम केलं जातं, व्यवस्थापक सुद्धा लक्ष देत नाही, त्याच्याच धुंदीत आहे. काम होईल का? अजिबात काम होणार नाही. शिस्तीचं पालनच होत नाहीये. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे पालन सुद्धा केले पाहिजे. जेवढे काही नियम असतील त्या सगळ्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. जर शिस्त असेल, सगळे वेळेवर येणार, टापटीप काम करणार, मन लावून काम करणार, उत्पादनामध्ये पण वाढ होते. ठीक आहे. उत्पादन पण चांगल्या पद्धतीने केलं जातं. उत्पादन चांगल्या पद्धतीने झाले तर विक्री मोठ्या प्रमाणात होते. विक्री मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नफ्यात सुद्धा वाढ होत असते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे. जर शिस्त चांगली असेल त्याचा परिणाम शेवटी सुद्धा चांगलाच मिळतो. जर एखाद्याला सकाळी उठायची सवय असेल, म्हणजे सकाळी उठून अभ्यास करायची सवय असेल, ही चांगली शिस्त आहे, तर याचा परिणाम काय होईल? बोर्डला तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. समजायले? जर चांगली शिस्त असेल त्याचा परिणाम तुम्हाला बोर्डला चांगले मार्क्स मिळतील. व्यवसाय संघटनेमध्ये पण असंच असतं. जर तुम्हाला चांगली शिस्त असेल तर त्याचा परिणाम व्यवसाय संघटनेच्या नफ्यावर होत असतो, वाढ होत असते, व्यवसायाचा विकास होत असतो. व्यवस्थापन ही कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या नियमांबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे. आता काय सांगितलंय? म्हणजेच मॅनेजमेंट आणि कर्मचारी यांना व्यवसाय संघटनेचे सगळे नियम माहिती पाहिजे, चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. मूलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर पाळली पाहिजे. म्हणजेच की शिस्त ही वरिष्ठ असू दे, मध्यम असू दे, कनिष्ठ असू दे, तिन्ही स्तरावरती असणं खूप गरजेचं असतं. तरच व्यवसाय संघटना टिकते. अदरवाईज
संपलं. देन समजलं तिसरं तत्व आपलं. नेक्स्ट वन चौथं तत्व लक्षात घ्या. हा सुद्धा अतिशय सोपा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग तत्व आहे आणि हा जो तत्व आहे तुम्हाला टिपा द्या किंवा संज्ञा संकल्पना स्पष्ट करामध्ये विचारल्या जाऊ शकतं. नेक्स्ट वन कोणता तत्व आहे आपला? हा हायलाइट करते मी, याला चेक करा. आदेशातील एकवाक्यतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. बघा आता एक्झाम्पल द्वारे हे तत्व समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. चेक करा आता. हे कॅरेक्टर तर तुम्हाला माहितीच आहेत, खूप फेमस कॅरेक्टर आहेत आणि घराघरामध्ये गाजलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा आवडतात. जेवताना वगैरे आपण यांनाच बघत असतो. ठीक आहे, आता आदेशातील एकवाक्यता काय आहे समजून घ्या. जेठालाल किंवा आधी चंपक चाचा म्हणू. ठीक आहे, चंपकलाल यांनी कोणाला बरं खाले कोण दिलेले आहेत बघा, खाले नटू काका आणि बागा दिलेले आहेत. काय सांगितले? जे चंपकलाल आहेत, पिताजी म्हणतो चंपकलाल आहेत, चंपक चाचा यांनी बागा आणि नटू काकांना एक काम दिलेलं आहे. ठीक आहे, एक काम दिलेलं आहे. मग त्याच वेळी जेठालालने सुद्धा नटू काका आणि बागांना एकदाच काम दिलेलं आहे. परत रिपीट करते, कॅरेक्टर समजून घ्या. चंपक चाचांनी दोघांना एकाच वेळी काम दिलं आणि त्याच बरोबर त्याच वेळी जेठालालने सुद्धा नटू काका आणि बागाला काम दिलं. मग अशा वेळेस ऐकावं कुणाचं? दोघही मोठे आहेत, दोघही मालक आहेत. मग चंपक चाचाचं ऐकावं, चंपकलालचं ऐकावं का जेठालालचं ऐकावं हे त्यांना समजत नाही. म्हणजेच काय या ठिकाणी काय होतंय, जे कर्मचारी आहेत त्यांना कोणाचं ऐकावं हे समजत नाही. मग अशा वेळी आदेशातील एकवाक्यतेचे तत्व काय म्हणतं, तुम्ही हे जे कर्मचारी आहेत त्यांना दोघांकडून नाही, म्हणजे दोन वरिष्ठांकडून नाही तर एकाच वरिष्ठांकडून आदेश मिळाला पाहिजे. म्हणजेच की फक्त आपल्या भाषेत जेठालाल कडूनच आदेश मिळाला पाहिजे थोडक्यात. ठीक आहे, याने सांगितलं काम. हे एकच वरिष्ठ आणि एकच कर्मचारी आहे, म्हणजे कर्मचारी ऐकतात आणि काम चांगल्या पद्धतीने पार पाडतील. जर दोघही काम एकाच वेळी सांगत असतील या दोघांना तर कोणाचं काम करावं? दोघही तितकेच महत्वाचे आहेत. मग गोंधळून जातील, काम पूर्ण होणार नाही. मग अशा वेळेस कोणत्याही एकानेच काम दोघांना दिलं पाहिजे तर काम चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जाईल. मग तुमचं तत्व काय सांगते? आदेशातील एकवाक्यतेचे तत्व लक्षात घ्या. इथे तेच सांगितलंय, संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजे. जसं की म्हटलं मी, जेठालाल किंवा चंपक चाचा दोघांपैकी एकाकडूनच आदेश मिळाला पाहिजे तरच नटू काका आणि बागा याला काम समजेल आणि ते काम करतील. या तत्वामुळे संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष मिटवण्यास व वादविवाद सोडवण्यास मदत होईल. आता चेक करा, कर्मचाऱ्यांची संख्या व्यवसाय संघटनेमध्ये खूप सारी आहे. म्हणजे किती आहे लक्षात घ्या. या ठिकाणी 50 कर्मचारी असतील. ठीक आहे, व्यवसाय संघटनेमध्ये आपल्या 50 कर्मचारी असतील तर अशा वेळेस या कर्मचाऱ्यांना 10-10 गट पाडायचं. 50 कर्मचाऱ्यांचं 10-10 मध्ये विभागणी करायची आहे. या 10 गटातील कर्मचाऱ्यांना, प्रत्येक गटातील कर्मचाऱ्यांना एकच वरिष्ठ द्यायला पाहिजे. गट पाडून आपण कर्मचाऱ्यांची विभागणी केलो आणि या गटातील त्याच वरिष्ठांकडून या कर्मचाऱ्यांना आदेश दिलं गेलं पाहिजे. जर आपण ऍट अ टाइम 50 कर्मचाऱ्यांना एकटा बॉस जर आदेश देत असेल तर त्यावेळेस सगळे कर्मचारी गोंधळून जातील किंवा बॉस म्हटल्यानंतर खूप सारे पण येऊ शकतात, ओनर्स. अशा वेळेस 50 कर्मचारी आहेत, सगळ्या 50 कर्मचाऱ्यांना हे 5 बॉस आदेश देत आहे तर कर्मचाऱ्यांना समजणारच नाही. याचं ऐकलं तर याला राग येतं, याचं ऐकलं तर याला राग येतं, या दोघांचं ऐकलं तर या सगळ्यांना राग येतं. मग ऐकावं कुणाचं?
याच्यामध्ये कर्मचारी गोंधळून जातात. मग अशा वेळेस विभागणी करावी लागते. कशा पद्धतीने? एक बॉस 10 कर्मचारी, एक बॉस 10 कर्मचारी अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची वाटणी करावी आणि त्या त्या गटाच्याच वरिष्ठांकडून या 10 कर्मचाऱ्यांना आदेश दिलं गेलं पाहिजे. बघा या ठिकाणी तेच सांगितले. तसेच गोंधळ टाळण्यासाठी ठीक आहे मदत होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा अधिक वरिष्ठांकडून आदेश दिले गेले तर कोणाच्या आदेशाचे पालन करावे हे न कळल्याने तो कर्मचारी गोंधळून जाईल. जसं की मी आता सांगितले, एवढे 50 कर्मचाऱ्यांवरती 5 बॉस बसलेले आहेत. कोणत्या बॉसचं ऐकावं हे समजलं नसल्यामुळे, कोणाच्या आदेशाचे पालन करावे हे समजलं नसल्यामुळे कर्मचारी पूर्णपणे गोंधळून गेले. कोणालाही नाराज करता येत नाही. ठीक आहे, पुढे बघा. यासाठी संघटनेतील पदांची अनुक्रम स्पष्ट केला पाहिजे. म्हणजेच की एक वरिष्ठ आणि 10 कर्मचारी. मी आताच सांगितले कसं अशा पद्धतीने केलं पाहिजे. एक वरिष्ठ 10 कर्मचारी, एक वरिष्ठ 10 कर्मचारी. पुढे प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या वरिष्ठांची माहिती असावी आणि फक्त त्याच्याकडूनच आदेश प्राप्त व्हावेत. म्हणजे काय सांगितले? आता कर्मचारी तर आहेत, तर या गटातील ह्या 10 कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांची माहिती असावी आणि यांनीच दिलेल्या आदेशाचं हे 10 कर्मचारी पालन करावं असं हे तत्व सांगतं. आय होप तुम्हाला हे तत्व चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आपल्या घरामध्ये पण असंच होतं. आई एक काम सांगतात, बाबा एक काम सांगतात, कोणाचं ऐकावं समजतच नाही. आईचं करणं गेलं तर आईला राग, बाबाचं करणं गेलं तर बाबाला राग. मग अशा वेळेस आईचाच आदेश, आईच काम सांगितलं तर ते काम आपण चटकन करू शकतो. बाबा सांगितलं तर एका वेळी एकच जण काम सांगलं तर काम चांगल्या पद्धतीने पार पाडता येतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आणखीन एक तत्व बघूया आणि आजचा क्लास आपण इथेच एंड करूया. ते असेल आपलं निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व. कोणतं तत्व? निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व. हा तत्व काय म्हणतं? या तत्वानुसार बघा, प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एक योजना असावी. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. ऑरेंज कलरनं हायलाइट केले. लक्षात ठेवा, एक प्रमुख आणि एक योजना असे सांगणारे कोणते तत्व आहे? तर त्याचं उत्तर असेल निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व. संघटनेतील प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे. आता व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर उद्दिष्ट सेम असतात. अख्ख्या व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट एकच असतं. काय असतं उद्दिष्ट? नफा कमवणे. शेवटचा उद्देश किंवा ठरवलेलं काम वेळेत पूर्ण करणे किंवा आपण म्हणू प्रॉफिटच कमवणे हा उद्दिष्ट असतं. सगळ्यांचं एकच उद्दिष्ट असतं. कोणी या पद्धतीने काम करा तिथेच जातं, कोणी दुसऱ्या पद्धतीने काम करा, शेवटचं उद्दिष्ट एकच आहे, साध्य तेच करायचंय आपल्याला. पुढे या गटाला एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिल्या पाहिजेत. शेवट काय सांगतं? एकाच आराखडा वापरून एकच सूचना एकाच व्यवस्थापकाने सूचना दिली पाहिजे. आता बघा, माय बॅड, हा इथे चेक करा. आता निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व बघतोय. काय सांगतं हे तत्व? एक प्रमुख आणि एक योजना. जोही व्यवस्थापक असेल, जसं आपण आदेशातील एकवाक्यतेच्या तत्वामध्ये काय बघितलं? एकाच वरिष्ठांना आदेश दिलं पाहिजे. इथेही तेच सांगतंय, जोही वरिष्ठ असेल तोच आदेश द्यावा आणि तो त्याने सांगितल्याप्रमाणेच कर्मचारी काम करावेत. पहिलं पॉइंट. दुसरं पॉइंट काय आहे? या तत्वामधलं दुसरं पॉइंट आहे की जे काही कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये काम करतात ते कोणत्याही पद्धतीने काम करू दे, शेवटी परिणाम एकच मिळणार आहे. म्हणजेच जे काम करत आहे त्याचा परिणाम शेवटी एकच मिळणार आहे. कोणता परिणाम मिळणार आहे? तर प्रॉफिट. शेवटी सगळ्यांचं उद्दिष्ट सेम आहे. एकाच उद्दिष्टासाठी काम करत आहेत व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी. दुसरं पॉइंट समजलं. तिसरं काय सांगतंय? आता ह्या वरिष्ठाने हा आराखडा वापरून जर या कर्मचाऱ्यांना काम सांगितलं, वेगवेगळ्या डायरेक्शननं काम करत असतील, ठीक आहे, वेगवेगळे विभाग असतात, उत्पादन विभाग, विक्री विभाग, वित्त विभाग, HR डिपार्टमेंट असे विभाग असतात, वेगवेगळे झाले तरीही हे कर्मचारी जे असतात
वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केले, म्हणजे पर्टिक्युलर विभागामध्ये जरी काम केले, शेवटी ते कुठेही येणार, उद्दिष्टालाच येणार, परिणामालाच येणार. शेवटी काय परिणाम, शेवटी काय उद्दिष्ट साध्य करायचे, सगळ्यांना एकच प्रॉफिट कमवणं हे उद्दिष्ट साध्य करायचे. समजायले निर्देशनातील एक वाक्यता काय सांगते, तर तुम्ही एक प्रमुख आणि एक योजना असावी आणि व्यवसाय संघटनेमधले सगळे कर्मचारी एकाच उद्दिष्टासाठी काम करायला पाहिजे आणि त्याच उद्दिष्टासाठी सगळे कर्मचारी काम करत असतात. आणि त्याच्यानंतर आहे याच प्रमुखाने एकच आराखडा वापरून काम करून घेतल्यानंतर शेवटी परिणाम काय मिळतं बघा. हा परिणाम शेवटी मिळत असतं. अतिशय सोपं पॉइंट आहे. आय होप तुम्हाला ही सगळे तत्वे समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करायचे, चॅनेलला सबस्क्राईब करायचे. त्याचबरोबर इथून पुढे आपले रेग्युलर बेसिसवर ओसीचे सगळे लेक्चर्स होणार आहेत आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. जर काही डाऊट असेल तर डाऊट नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही 5 तत्वे कव्हर केलेलो आहोत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.